तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता, इथं पूर्ण संपूर्ण काकडीचा हा जो प्लॉट आहे तो आहे। तर याच्यामध्ये एक गोष्ट मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, इथं तुम्ही बघू शकता बेड जे आहे ते 5x2 वर हे बेड मारलेले आहे, म्हणजे 2 फूट असे लांबीला आहे आणि 5 फूट याच्यामध्ये जो आहे तो डिस्टन्स मॅटर आहे, म्हणजे कव्हर आहे याच्यामध्ये डिस्टन्स। तर तो डिस्टन्स का बरं मी तुम्हाला ठेवला सांगतो, जेव्हा काकडीची वाढ होते ते काकडीचे पीक जे आहे ते एकमेकाला लागले नाही पाहिजे आणि ती काकडी जी आहे ती डॅमेज नाही झाली पाहिजे, म्हणून इथं हे जे बेड आहे ते मारलेले आहे आणि काकडीची वाढ खूप जास्त जोरात झाली पाहिजे आणि चांगली वाढ झाली पाहिजे आणि पीक त्या काकडीला खूप जास्त लागलं पाहिजे, म्हणून हे जे आहे ते बेड अशा प्रकारे जे आहे ते मारलेले आहे। आणि इथं तुम्ही बघू शकता एका बेडवर जे आहे ते 2 होल या शेतकऱ्यांनी इथं मारलेले आहे, म्हणजे 2 होल टोटल इथं आहे। या साईडनं पण काकडी आहे आणि या साईडनं पण काकडी आहे। ही काकडी अशी क्रॉस मध्ये लावलेली आहे, म्हणजे इथं काकडी लावल्यानंतर डायरेक्ट इथं काकडी लावलेली नाही आहे, म्हणजे काकडीचं पीक जे आहे ते साईडनं लावलेलं नाही, म्हणजे क्रॉस मध्ये काकडीचं पीक लावलेलं आहे। याच्यामुळे काय होते मित्रांनो, आपली काकडी जी आहे ते खूप चांगल्या प्रकारे जे आहे ते त्याची ग्रोथ होते आणि ती एकमेकाला छेदत नाही। माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा।